जय गुरु. जय गुरु ऐकू येत आहे का? हो, ऐकू येते सर. जय गुरु. जय गुरु ऐकू येत आहे का? हो, ऐकू जय येते गुरु. सर. येतं ऐकू. येत आहे ना? हां. ठीक आहे. हो हो. हां. जय गुरु. तर जय गुरु. तर आपण काल मला वाटतं पहिले दोन प्रश्न पूर्ण केले होते आपले, बरोबर? आणि हो काल छान चर्चा झाली. मलाही कळलं की कुठे म्हणजे आम्ही शिकवताना जोर दिला पाहिजे आणि कुठे चुकण्याची शक्यता असते लोकांची, ते कळलं आपल्याला पण. आणि तुम्हालाही बऱ्याच गोष्टी कळल्या असतील चर्चा करताना की हो कुठे सर. सहज चुका होऊ शकतात ते, नाही का? असं. हो बरोबर. हा. आता आपण तिसरा प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न फार कठीण नाही आहे आणि थोडेसे सब्जेक्टिव्ह आहेत. हं. तर तुमच्याकडे जर पेपर असतील तर दोघा तिघांनी जर वाचून दाखवले, एक दोघा दोघांनी प्रत्येक श्लोकाचा अर्थ वाचून दाखवला तर मला हं. आपण त्याच्यावर एक हे सांगू शकू. हां. तर त्वमेव माता हा श्लोक याचं हा. सांगा, अनुवाद कोण करून दाखवेल? मी सांगू शुभा जोशी. हां, शुभाताई सांगा. हां. हा. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. हां. त्याचं हे अन्वय. हां. त्वम् एवं मम माता मम पिता त्वम् एवं मम बंधु त्वम् एवं मम सखा त्वं मम विद्या एव च त्वं मम द्रविणं त्वं मम सर्वस्य हे देवदेवा. याचा अर्थ मराठीत: हं. तूच माझी माता, तूच माझे पिता, तूच माझा बंधू आणि तूच माझा सखा, हं. तूच माझी विद्या व तूच माझे धन, तूच माझे सर्वस्व आहेस हे देवाधिदेवा. हं. छान. यात लिहिलं छानच एवढंच. आहे. हां. फक्त हा एवढंच आहे, आपल्याला तुम्ही जो हा अन्वय सांगितला आहे ना, अन्वय लिहिण्याची हा. आवश्यकता नाही आहे पेपरमध्ये. हां. नाहीये का? हा. नाही आहे. हां. ऍक्च्युली मी ना पहिल्यांदा अनुवाद म्हटलं की मराठीत लिहिलं, मग नंतर लक्षात आलं तुम्ही ते अन्वय शिकवलं होतं ना. हं, मग हं, ते हं. नंतर लिहिलं मी. नाही, ते अन्वय श्लोकाचा अर्थ समजण्यासाठी आहे, पण अच्छा. तशी हा. आवश्यकता नाही आहे असं. लिहायची गरज नाही. लिहायची गरज नाही. फक्त आपल्याला मराठीत ओ. अर्थच अपेक्षित आहे. त्यांनी बऱ्याच हा जणांना हा हलकं वाटलं असेल या स्पष्टीकरणाने, कारण अन्वय लक्षात ठेवणं कठीण हा. असतं. हां, पण हो, हो, हरकत नाही. हां, बरोबर बरोबर. तुम्ही प्रयत्न छान केला. हां, चालेल. अजून धन्यवाद. कोणाला सांगायचं याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने कोणी लिहिला असेल तर सांगा. अच्छा, म्हणजे तू शुभदा पोचली आहेस का? काय सायली? मी शुभदा फाटक सांगू का? हां, शुभदा बोला. हां. हां. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव अच्छा. विद्या द्रविडं हा. त्वमेव नाही, त्वमेव सर्वं नाही, मम नाही. हा, देव हा. देव. तर ठीक आहे, बघून घे तू तसं. ठीक आहे. हे आणि बाकीच्यांनी म्यूट करा. जर तुला उद्याचा वेळ असेल तर मग माझ्या मुलाला सांगते. हं. शुभदाताई, तुम्ही अनम्यूट करा आणि बोला. हं. शुभदा फाटकताई, तुम्ही बोला परत. अनम्यूट करून बोला, कारण मी सगळ्यांना म्यूट केलंय. हं. शुभदा फाटक. ठीक आहे. दुसरं कोणी सांगेल का याचा अर्थ? कोणाला वेगळ्या पद्धतीने सांगायचं असेल तर सांगू शकता. दिलं आम्ही पण. मी सांगू सर? हां, माधुरी माधुरी. कुलकर्णी सांगा. हां. हा. हे देवा, म्हणजे श्लोक नाही म्हणला तरी चालेल ना तसं? ना, हो, हो. श्लोक म्हणायची काही गरज नाही. हां. हे देवा, तूच माझी माता, तूच माझा पिता, तूच माझा बंधू आणि सखा आहेस. हं. तूच माझी विद्या आणि धन आहेस. अर्थात तूच माझे सर्व काही आहेस.
हम्म, भावार्थ, हे देवा, तूच माझं सर्वस्व आहेस. हम्म. हा तर आता ना तर आता यात काय माहितीये का, हे सगळ्यांनी अर्थ लिहिला, पण याच्यात मी थोडंसं असं जोडीन की आता हा ना 4-4 मार्काचा प्रश्न आहे. त्यामुळे कमीत कमी हं, आपल्याला 8 वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. तर याच्यात हं, भावार्थामध्ये असं तुम्ही लिहू शकता की हा म्हणजे एक भक्तिपर श्लोक आहे की परमेश्वराला भक्त अशी आळवणी करत असतो की तूच माझा मिता, तूच माझा पिता वगैरे, म्हणजे तू माझं सर्व काही आहे असं, म्हणजे समर्पण भाव. हा, आणि मला तुझ्याशिवाय कोणी नाही आणि मी तुला पूर्ण शरण आहे, ही भावना व्यक्त करण्यासाठी हा श्लोक आहे. असं थोडंसं तुम्ही, म्हणजे हे मी बोललो आता माझ्या स्वयंस्फूर्तीने, पण असं तुम्ही काहीतरी भावार्थामध्ये लिहू शकता की जेणेकरून तुम्हालाही तुमचा भाव, म्हणजे श्लोकाचा शब्दशः अर्थ एक वेगळी गोष्ट झाली आणि त्यात भाव काय अपेक्षित आहे, तर याच्यात भाव काय आहे? संपूर्ण शरणता हा भाव आहे, नाही का? तर ते हं, जर तुम्ही जर हं, लिहू शकलात ना प्रत्येक श्लोकातलं, तर ते हं. उत्तर जास्त चांगलं होईल असं. हा, ओके. मी त्यावरती लिहिलंय मी म्हणजे वरती जो त्याचा शब्दशः अर्थ आहे तो लिहिलेलाच आहे आणि त्याच्या खाली हे लिहिलेलं आहे, एकदा हम्म, देवावर भक्ती जडल्यावर आपण आपले त्याला सर्वस्व मानलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा आधार वाटला नाही पाहिजे. हम्म, हम्म. ठीक आहे. तर असंच म्हणजे प्रत्येकाचा थोडं थोडं शब्द वेगळे असू शकतात, वाक्य, पण असा जो भाव आहे ना त्या श्लोकाचा किंवा पद्याचा सुभाषिताचा, तो व्यक्त थोडासा तो त्या शब्दात येत नाही बऱ्याचदा. आपण आपल्या, आणि कधी कधी उदाहरणं देऊन सुद्धा तुम्ही व्यक्त करू शकता. हां, म्हणजे असं कुठल्या संतांचं किंवा असं उदाहरण देऊन, नाही का? सर, की सर, हां, मी दिले उदाहरण म्हणून ध्रुव हं, प्रल्हादाची भक्ती आणि बरोबर. ध्रुवाची आणि प्रल्हादाची भक्तीचं दिले की त्यांनी बरोबर. सर्वस्व देवाला सर्वस्व मानलेलं आहे. अगदी. तुम्हीच माझे शरण देव सर्व आहात, आणि अशीच भक्ती त्यांनी केली, म्हणजे समर्पण भावाने एवढं हां, लिहिलेलं पुढे, अर्थ हं. लिहून पुढे हे असं लिहिलंय. असं तेच तेच अपेक्षित आहे. हां, चालेल. आपण पुढचं सुभाषित बघूया. कोण बोलेल? शुभदाताई, तुमचं तेव्हा राहिलं होतं, बोला आता. हा. गौरवं लभ्यते दानान् तु वित्तस्य सज्जयात् स्थितिरुच्चै पयोदानां पयोधिनामधा स्थितिः. हा, एक मिनिट. हा, दान मी केल्याने नाही, एक मिनिट, मी तुमचं थोडं दुरुस्त करतो. गौरवम हा हा लभते दानान न तू वित्तस्य संचात, कारण ते डबल न आहे, हा, म्हणून हो 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 दानान न तू असं म्हणायला पाहिजे. हा, हो ठीक आहे. हो हा, हो. ठीक आहे, बोला. दान केल्यामुळे हा, मानसन्मान मिळतो. दान केल्यामुळे मानसन्मान मिळतो. हम्म, धन साठवून ठेवल्यामुळे मानसन्मान मिळत नाही. हम्म, असं हम्म, अर्थ त्याचा. हम्म. पहिल्या ओळीचा. हा, दुसऱ्या वेळीचा मला आला नाही. आला नाही का? मी ओके. सांगू? हा, मी अपर्णाने वरती केला होता, अपर्णाने. अपर्णा. हा, हा, मी म्हणते, हम्म, गौरवं लभ्यते दानान् न तु वित्तस्य संचयात् हम्म, स्थितिरुच्चै पयोदाना पयोनिधां पयोधिनां मधा स्थिती. स्थिती ही. हा, अन्वय सांगायचं का सर? अन्वय पण दिले. गरज नाही अन्वयाची. हा, तुम्ही डायरेक्ट अर्थच ओके. सांगा, अर्थ आणि भावार्थ. हा, हम्म, ओके. दान केल्यामुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते. हम्म, धन संचय केल्यामुळे कंसात श्रेष्ठत्व प्राप्त होत नाही. हो, ढगाची स्थिती वर राहण्याची स्थिती वर असते. ते हम्म, पाण्याचे दान करतात. त्या उलट सागर पाण्याचा साठा करतात, म्हणून त्याची स्थिती खाली असते. म्हणजे हम्म, राहण्याचे ठिकाण खाली असते. भावार्थ, म्हणून माणसाने आपल्या जवळील संपत्तीचे दान करावे, दुसऱ्याच्या उपयोगी पडावे. संपत्तीच्या दानाने श्रेष्ठत्व प्राप्त होते. बरोबर. हम्म, ठीक आहे. आता इथे सर, समुद्र सर याच्यामध्ये, सर मी सांगू का? हा, सायली. सर, हा, हा, मी लिहिल्या अर्थ सांगते फक्त. हा, दान केल्यामुळे मानसन्मान प्राप्त होतो. तो धनाच्या हा, संग्रहाने होतोच असे नाही. धनाचा संचय करून मानसन्मान प्राप्त होत नाही. जसे की ढग पाण्याचे दान करतात, संग्रह करत नाहीत. त्यांची स्थिती नेहमी असते, उच्च स्थानी असते. परंतु हम्म, समुद्र मात्र खाली असतो, कारण तो पाण्याचा साठा करतो, दान करत नाही. म्हणून त्याची स्थिती नेहमी अध म्हणजे खाली असते.
उदाहरणार्थ टाटा समूह मिळालेली संपत्तीतून समाजाच्या जास्तीत भाग समाजाच्या उद्धारासाठी वापरतात. त्याविरुद्ध काही राजकारणी घराणे आपल्याला दिसून येतात. बरोबर. आणि त्यामुळे त्यांचं नाव आहे, त्यामुळे त्यांना गौरव प्राप्त झालेला आहे, की जो नुसते हं. भरपूर श्रीमंत असलेल्या घराण्यांना तेवढा झालेला नाही, असं असं म्हणू शकता हा. त्याला. सर सर एक मिनिट, ह्याचं गुणगान कसं करायचं? माझं जरा 5 मिनिटाचं गेलं सुरुवातीचं. काय गुणगान म्हणजे काय, मला कळलं नाही काय. हा, गुणगान. मार्क कसे द्यायचे, त्याला गुण कसे द्यायचे? ओके. सी, आता म्हणजे हे तसं सब्जेक्टिव्ह आहे, पण जसं मी हा. सांगतो की दोन दो 4 मार्कांपैकी साधारणतः दो 2 मार्क हे शब्दार्थाला आणि 2 मार्क ओके. भावार्थाला, असं. अच्छा. हा. हम्म. आणि शब्दार्थाला कदाचित थोडेसे जास्त पण असतील, अडीच. आणि त्याच्यामध्ये किती कटाक्षाने शब्दार्थ हा बरोबर आलाच पाहिजे, शब्दशः अर्थ. हम्म. आणि शिवाय म्हणजे रादर प्रपोर्शन आहे, 2.5 आणि 1.5 असं राहील त्याचं. हा. पण ओके. नुसतंच तुम्ही शब्दार्थ जर लिहिला तर मी तरी 3 पेक्षा जास्त मार्क देणार नाही. ती वरचा ओके. जो 1 मार्क आहे तो मी उदाहरण, त्याचा भावार्थ, भाव याला देईल, असं. असं. कारण त्याद्वारे तुम्ही व्यक्त कराल की तुम्हाला नक्की बर. कळलेलं आहे का. शब्दाचे अर्थ कळले ती गोष्ट वेगळी, पण त्याचं काय नक्की कळलेलं आहे हे सुभाषित तुमच्या. आपल्याला काय म्हणायचंय. हा, हा. बरोबर तुम्ही काय शिकलात? बरोबर. हा, ठीक आहे. अजून कोण बोलतंय पुढचा श्लोक. आणि दुसरी जी ओळ आहे ना, त्याचा प्रत्येक शब्दाचा असा अर्थ सांगा ना, मला तो नाही समजत आहे. ओके. स्थिती ही उच्चैही. हा, म्हणजे उच्चैही स्थिती ही म्हणजे उंच स्थिती किंवा वरची जागा, वरची पायरी. पयोदाना. पयोदाना म्हणजे काय, पय म्हणजे जल. पय म्हणजे जल पण जल. होतं, दूध पण होतं, पण इथे सध्या पया शब्द हा पाण्याशी संबंधित आहे सध्या या सुभाषितात. तर पयोदाना म्हणजे जे पयाचं दान करतात, म्हणजे पाण्याचं जे दान करतात. हा, असे कोण, तर मेघ किंवा ढग. तर पयोदाना म्हणजे ढगांची स्थिती. उच्च ही स्थिती म्हणजे उंच आहे किंवा ते वरच्या पायरीवर आहेत. तर पयोधीना, पयोधी म्हणजे समुद्र. तर समुद्र की जो पाण्याचा साठा करतो त्याची स्थिती खालची आहे, म्हणजे खालच्या पायरीवर आहे, असं. असं हा, हा हा, त्याचा शब्दशः अर्थ झाला. हं? ओके. हा. हा, ठीक आहे. अजून राम. राम, तर मला तिसरं तर मी बोलायचंय. हा, लिहिलेला वाचू का अर्थ परत? मी पुढे लिहिलेला अर्थ वाचू सर? कोण, माधुरी का माधुरी. पण. बरं, वाचा. हा. हा. सर ढग, ढग कशाला म्हणायचं सर? ढग. ढ पयोदा पयो पयो पयोधी. पयोदानाम. पयो- पयोद. पयोदान. पयोद. हा, पयोद. म्हणजे पयोद ढग. म्हणजे पाणी देणार. ढग देणारा, पाणी जसं. देणार. हा, तसाच एक सांगतो, जलद म्हणजे. जलद म्हणजे सुद्धा ढग. पाणी देणार. जलद. ढग. हो. द म्हणजे देणारा. हम्म. आपल्या मराठीत हम्म. जलद म्हणजे जलद गाडी म्हणजे फास्ट. पण हम्म. संस्कृतमध्ये हम्म. जलद म्हणजे हा, संस्कृतमध्ये जलद पाणी म्हणजे देणार. जल देणारा म्हणजे ढग. ओके. ढगाला. ढगाचा समानार्थी शब्द संस्कृतमध्ये जलद असा आहे. हं? तसंच पयोद जल. असं. हा. हं. हा, बोला माधुरी. हा. हा. पैशाचे दान केल्याने गौरव प्राप्त होतो, त्याचा संचय किंवा साठा केल्याने नाही. जसे पाणी देणारे ढग म्हणजेच मेघ यांचे स्थान उच्च वरती असते, तर पाण्याचा साठा करून ठेवणारा समुद्र याचे स्थान मात्र खाली असते. बरोबर. बरोबर. हं? ठीक आहे. आणि मग याच्या ओके पुढे सर, भावार्थ थँक्यू. आणि उदाहरण देणं हे हा. फार हा. महत्वाचं आहे. हा, हा, ठीक आहे. लिहिलाय, भावार्थ पण लिहिलाय. थोडक्यात लिहिलेलं आहे. सुभाषितकाराला म्हणून सांगू सर. हो, बोला थोडक्यात ना. सुभाषितकाराला येथे दानाचे महत्त्व सांगायचे आहे. दान करणाऱ्याचा गौरव होतो, त्याला मान मिळतो. तर दान न करणाऱ्याला मान मिळत नाही. हं. उदाहरणार्थ, प्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाटा हं. किंवा टाटा समूह, असं हं. एवढंच लिहिलंय. हो. हा, नाही. आणि ठीक आहे. दोन्ही दोन्ही तुम्ही देऊ ओके तर शकता. तो एक की हं, ज्यांना मान सन्मान मिळालेला आहे हा, दानामुळे. आणि काही घराणी की ज्यांचे मिळाला. श्रीमंत बरोबर. आहे पण त्यांच्याकडे लोक कुत्सिकतेने किंवा हा, हेटाळणीने बघतात, नाही का. तसं. बरोबर. हा, असं. ठीक आहे. सर चालेल. सर आपण. भावार्थ आणि अर्थ दोन्ही लिहायला पाहिजे होतं. हा, हो. म्हणजे कसं की साधारण मी म्हटलं ना, 2.5 ते 3 मार्क आहे. आपण
शब्दशः अर्थाला देतो आणि एखादा मार्क जो हम्म. एक्स्ट्रा आहे तो आपण भावार्थाला देतो. भाव हं? हा ठीक असं. आहे. हा आम्ही नाही अर्थ हरकत नाही. तेवढाच लिहिलाय सर मी. नाही हरकत नाही, हरकत नाही असं म्हणजे ठीक आहे. तिसरा प्रश्न, तिसरं सुभाषित पुढच्या याच्यावर जाऊया आपण. तिसरं कोण बोलेल? राम आयफोन म्हणजे कोण आहेत मला माहिती नाही. हो सॉरी, मी राधिका जोशी. माझं राधिका तसं जोशी, हा दिसतं बोला. कधी कधी. हा बोला. तिसरा श्लोक. अयं निजः परो वेति गणना लेघुचेतसां लघु लघु उदिरा हा उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्. हा हे माझे, हे तुझे. हम्म. थोडक्यात भेदभाव करणारे लोक हे संकुचित किंवा हलक्या विचारांचे असतात. त्यांची गणना हलक्या कमी प्रतीच्या लोकात होते. मात्र हे संपूर्ण विश्व, ही पृथ्वी माझे कुटुंब आहे, अशा विचारांचे लोक उच्च विचारांचे, उदार मनाचे, उदार चरित्राचे असतात. तर मी नुसते अर्थच लिहिले, तर मी उदाहरण याच्यात नाही, मी सुक्तीमध्ये उदाहरण लिहिले. ओके ठीक आहे. आता इथं एक थोडी तुमच्या अर्थात दुरुस्त करतो मी. तर हा. अयम निज परोवेती इति गणना म्हणजे अशी गणना किंवा असा गणना म्हणजे भेदभाव किंवा गणना ऍक्च्युअल काउंट. हा असे लघुचेतसा म्हणजे छोटं मन असणारे, कोतं मन असणारे लोक करतात असं म्हणायला पाहिजे. याच्यात गणना म्हणजे त्यांची गणना याच्यात होते असं नाही, तर अशी गणना लहान मन असणारे किंवा छोटं मन असणारे, कोतं मन असणारे करतात असं म्हणायला पाहिजे. अच्छा. हा ठीक आहे. अजून कोण सांगेल? दुसरं कोणी? मी सांगू? कोण? असं लिहिलं तर चालेल का सर? संजीवनी बोला. बोलते. हा बोला. सामान्य लोक आपला परका असा भेदभाव करतात, पण जे उदार असतात ते सर्व जगाला आपलेच कुटुंब समजतात, भेदभाव करत नाहीत. हा पण याच्यात उदाहरण कोणी काही दिलं असेल तर मला ऐकायचं, उदाहरण किंवा भावार्थ कोणी दिलंय का? तर मी उदाहरण म्हणून ना फक्त संस्थेचं नाव आर्ट ऑफ लिव्हिंगचं हे केलं की ते वसुदैव कुटुंबकम हे म्हणून असल्यामुळं त्यांचं म्हणजे खूप साऱ्या देशात त्यांचं हे आहे म्हणून फक्त अच्छा. ते उदाहरण केलं आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था म्हणून. मी मी अनघा देव, मी असं उदाहरण म्हणजे असं म्हटलंय, संतांची वृत्ती अशी असते. साधारणपणे आपल्याला ही वृत्ती संतांमध्ये दिसून येते असं दिलेलं आहे हो हो भावार्थ. अगदी म्हणजे हे हे म्हणायला पाहिजे. म्हणजे आपण उदाहरण बरीच देऊ शकतो की जे लोक म्हणजे आपल्या कुटुंबाच्या बाहेर जाऊन आपल्या समाजासाठी, गावासाठी किंवा देशासाठी, विश्वासाठी त्यांचं जसं सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स असेल असं करून ते म्हणजे थोडक्यात विशाल वृत्तीचे, उदार हृदयाचे लोक हे मात्र पूर्ण विश्वाला किंवा आजूबाजूच्या सगळ्यांना आपलं कुटुंबच मानतात. आणि मग यात अशी काही उदाहरणं देता येतील की जसं म्हणजे आपले पंतप्रधान सध्याचे म्हणा किंवा जसं तुम्ही म्हटलात तसे संत आणि विशिष्ट संतांची नावं घेऊन पण त्यांनी कसं काम केलेलं आहे हे पण म्हणायला हरकत नाही. की जसं बरेचसे संत जे आहेत जुने की ज्यांनी लोकसंग्रहासाठी तीर्थयात्रा काढून, जसं रामदास स्वामी, त्यांनी ठिकठिकाणचे मठ नाही का काढून लोकांमध्ये जागृती केली वगैरे वगैरे नाही का असं. म्हणजे थोडं इलॅबोरेट करायला पाहिजे अजून त्याच. होय होय. हा असं ठीक आहे. एनिवे म्हणजे हा आपला सरावच होता आणि याचा उद्देशच हा आहे की तुम्हाला नक्की कसं लिहात म्हणजे पेपर जरी आता बालबोधची आपली ऍक्च्युअल परीक्षा होणार नाहीये कारण आपण ऍक्च्युअल प्रारंभलाच बसणार आहोत, पण तरीही सुभाषित आणि सूक्ती यांचा अर्थ वगैरे असे प्रश्न प्रारंभामध्ये पण येणार आहेत. त्यामुळे हे जे मी सांगतो हे त्याला पण लागू असणारच आहे. ठीक आहे. तर हे सुभाषितांचं आता उत्तरं कशी द्यायची हे आपल्याला सगळ्यांना कळलं असेल, बरोबर? पण सर मी काही विचारू का? हा प्रांजली विचार. हा, सुभाषितांचा अर्थ आणि भावार्थ आणि सुभाषितांचा अन्वय म्हणजे अर्थ म्हणजे ढोबळ मनाने जो शब्दांवरून अर्थ निघतो तो, आणि अन्वय म्हणजे सगळे शब्द वेगळे वेगळे आपण करून लिहितो ते ना, तर ते ते अजून अपेक्षित नाहीये ना सर? अन्वय अपेक्षित आहे. अन्वय म्हणजे काय की सुभाषितांमध्ये जे सगळे शब्द असतात त्याची फोड करून त्याचा एक विशिष्ट नीट करून
क्रम बदलून की जो आपल्याला ज्या क्रमाने लावला तर आपल्याला नीट अर्थ कळेल असा क्रम लावून, आणि त्याचबरोबर एखादा शब्द अध्यारूत असतो, अस्ति हम्म, वगैरे असं, तर तो टाकून जो वाक्य तयार होतं त्याला म्हणतात अन्वय. तर ते अजिबात अपेक्षित नाहीये, ते लिहिण्याची अच्छा. गरजच नाहीये. हा हा. ओके. कारण हा ते 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 म्हणजे वेगळी गोष्ट आहे ना, ही शिकण्याची गोष्ट आहे की कसा हो हे काढायचं ते हा. प्रत्येकाचं. आणि नाही, म्हणजे तुमच्या बालबोध आणि प्रारंभला अन्वय अपेक्षित नाहीये, कारण तेवढा अजून तुम्ही म्हणजे नाहीये असं सध्या, तर स्तर हा, तुमचा तेवढा झालेला नाहीये असं. हा म्हणजे त्याचा सिक्वेन्स आणि त्याची शब्द सगळंच हा फारच पुढचा प्रकार आहे ना तो. हा 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 ठीक आहे सर. हा. मग पण अर्थ ते आणि तुम्हाला भावार्थ घ्यायला पाहिजे ना सर. हा सध्या अर्थ आणि भावार्थ. पण अर्थ अन्वय आणि भावार्थ. हा का, अन्वय हा पण का घेतला, कारण तुम्हाला श कुठल्याही सुभाषितावरनं पद्यावरनं जर अर्थ लावायचा असेल तर हम्म. अ, डोक्यामध्ये तरी, कमीत कमी कागदावर नाही, निदान डोक्यामध्ये तरी अन्वय लावल्याशिवाय त्याचा योग्य अर्थ हम्म. उजेड येत नाही, त्याचा प्रकाश हम्म. येत नाही. म्हणून ती एक सवय हम्म. लागावी म्हणून तो हम्म. अन्वय तुम्हाला सांगितलाय असं. हा अच्छा. असं. ओके ओके सर. ठीक आहे. आता ज्यांनी बोलले नाहीत आतापर्यंत त्यांनी पुढचं प्रश्न चौथ्याची उत्तरं द्यायची आहेत. हां, 5 सुक्तांचा अर्थ. आता इथे बघा, या 5 सुक्तांना किती मार्क आहेत आपल्याकडे? 5च मार्क आहेत. हां, त्यामुळे इथे अगदी शब्दशः अर्थ, पण मग ते आता अतितृष्टा विनाशामध्ये तीनच्या एकाच वाक्यात होऊ शकतो बहुतेक याचा अर्थ. हो, एका पण तरी वाक्यातच. अपेक्षा आहे की इथेही एखादं भावार्थ. उदाहरण दिलेलं, भावार्थ किंवा उदाहरण देऊन स्पष्ट केलेलं जास्त चांगलं. हा, तर हा, बोला, कोण बोलतंय जे झालं नाही ते? हो, मी वाचू विनया. कोण? विनया सांगा, मी विनया. हा. वाचू विनय सर. हो हो. हम्म. अतितृष्ण विनाशाय. हम्म, कृष्ण. अतितृष्णा तृष्णा विनाशाय. लोभ फार वाईट असतो. हम्म, अति लोभामुळे शेवटी नाशच होतो. अति तेथे माथी ही म्हण हम्म, त्यावरून आली आहे. लोभी हम्म. माणूस समाधानी राहत नाही, त्यामुळे त्याचा शेवटी नाश होतो, असं लिहिलंय सर मी. ठीक आहे, चालेल. नाही, बरं लिहिलंय. चालेल, हम्म. छान. उदाहरण प्रत्येक वेळेस लिहिलंच पाहिजे असं नाही, पण लिहिलं तर हम्म. अजून जरा म्हणजे काय, उत्तर जास्त परिपूर्ण होतं, उत्तर बाकी काही छान. नाही. हम्म. हां, असं. ओके. हां, पुढचं दुसरं कोण सांगेल? तर मी बोलू भाग्यश्री. हो, पण दुसऱ्या कोणाला पण संधी देऊया ना, बाकी बरेच जण बोललेले नाही आहेत. चालेल 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 हां चालेल. हां, सर कोण आहे? नुसताच अर्थ लिहिला असेल तर प्लीज. सुक्तीमध्ये अर्थ किती मार्क्स त्याचे? नाही, आता हे ना एकच एकच मार्काचं आहे, ते मग यात हा थोडं सांगणं अवघड आहे. पण तरी ते हा. तो अर्थ सुद्धा अगदी तुम्ही बली अशी केवळ ईश्वराची इच्छा सगळ्यात बलवान आहे, हे एकच असं वाक्य लिहिलं तर असं अर्धवट वाटतं नाही का? तर थोडंसं बरोबर अजून, बरोबर. हां, असं. म्हणजे मग इथं मग उदाहरण द्यावं लागतं आपल्याला. तर मी याचं उत्तर मीच सांगतो, म्हणजे मग बाकी कोणी सांगण्यापेक्षा तर मीच सांगतो, बरोबर. की जसं आपण हं. व्यवहारात बघतो की आपण एखादा माणूस बराच प्रयत्न करतो, पण शेवटी त्याच्या मनासारखं किंवा त्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही, तेव्हा मग आपण म्हणतो की प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, पण शेवटी यश किंवा त्याचा जो परिणाम ईश्वराकडे आहे तो फक्त आपल्या परीक्षेकडे कोणाचंही काही प्रयत्नांवर जात नाही, फक्त आपल्या प्रयत्नांवर नाही, तर शेवटी ईश्वराची इच्छा किंवा दैवी इच्छा त्याच्यावरती पण अवलंबून आहेच. प्रयत्नांना 90% जरी किंवा 80 ते 90% जरी प्रयत्नांवर अवलंबून असलं, तरी शेवटी 10-20% भाग हा दैवी इच्छेवरती पण अवलंबून असतो, असं एवढं लिहिलं तरी चालेल. हं? असं नाही का? सर मी म्हणजे वाचू का काय लिहिलं आहे? हा, बोला. केवळ ईश्वराची इच्छा सर्वात बलवान आहे. हं, जसे बिकट सवयी सर्व प्रयत्न करून मनुष्य हतबल होतो, तेव्हा आता जे होईल ते ईश्वराची इच्छा म्हणून तो मान्य करतो. हं. किंवा जसे डॉक्टर ऑपरेशनच्या आधी म्हणतात, आपण प्रयत्न करू, पुढचे परमेश्वराची इच्छा. जे होईल ते देवाची इच्छा म्हणून मान्य करणे. बरोबर. नाही, छान लिहिलं तुम्ही उदाहरण डॉक्टरांचं. कारण शेवटी आपल्या हातात प्रयत्न करणं आहे, यश देणं हे नुसत्याच प्रयत्नांवर नाही, तर म्हणजे कुठल्या तरी अदृश्य शक्तीच्या पण हातात आहे असं. जसं कोणी गीतेचे उदाहरण देऊ देऊ शकतो नाही का? म्हणजे तुझा अधिकार हा कर्मावरती आहे, प्रयत्नांवरती आहे, फलावरती तुझा अधिकार नाही, असं कृष्ण पण सांगतात. हे पण उदाहरण तुम्ही कर्मण्य. गीतेचं उदाहरण देऊ शकता असं. हां,
ठीक आहे. तिसरं कोण सांगेल? गतस्य शोकः न कर्तव्याचं. मोना कुलकर्णी. माझं हो तस्य कर्तव्यः हा बोला, ऐकून येते तुमचं नीट. बोला बोला. वाचायचं आहे माझ्या याच्यावरती नाही येते ना ते. गतस्य कर्तव्य ना काय आहे बरं? नाही नाही, गतस्य शोकः न कर्तव्यः याचा तुम्ही अर्थ काय लिहिलेला आहे? शोकः कर्तव्य गेलेल्याचा शोक करत बसू नये. त्याचा काही उपयोग होत नाही. न कर्तव्य त्यांनी काही उपयोग होत नाही. नाही, बरोबर, तुम्ही अर्थ लिहिला. अजून कोणी याच्यावरती स्पष्टीकरण काही लिहिलेलं आहे का? मी लिहिलंय सर सर, मी वाचू का? लिहून वाचू सर, मी वाचू. कोण? विनया, राधिका जोशी. हा, विनया सांगेल. हा, विनया. मी वाचू. विनया, हा गतस्य सांगा. शोकः न कर्तव्यः. हा, अर्थ, गेलेल्या गोष्टीचा शोक करू नये, काहीही फायदा होत नाही. संकटे येण्याआधी त्याच्यावर उपायाचा विचार केला तर त्याचा उपयोग होऊ शकतो. जसे तहान लागल्यावर विहीर खणून काही उपयोग नाही व घर जळताना विहीर खोदण्याचा काही फायदा होत नाही, असं लिहिलंय. हा, मला वाटतं ते जे तुम्ही लिहिलंय ना ते दुसऱ्या एका याच्यावरती. श्लोकाचा अर्थ आहे. हा हा, पण वन्य ठीक आहे. नसते. हा, नाही, इथं आदौ गतस्य वन्य शोका न. म्हणजे याचं उदाहरण थोडंफार असं होऊ शकेल की आता झालं तर झालं, आता कोणी गेलं घरातलं तर गेलं, आता थोडं ठीक आहे, आता काहीतरी पुढे कामाला तर लागलं पाहिजे ना. नुसतं बसून कसं चालेल, नाही का? असं या अर्थाने. ठीक मी आहे. उदाहरण लिहिलं होतं सर की वेळेत पोहोचलं नाही, बस सुटली आपली, निघून गेली, तर त्याचं दुःख करण्यापेक्षा दुसरी काय सोय होते ते तुम्ही पाहावं. काय पर्याय काय होता हळहळ तो दुःख बघा. हळहळ दुःख करत बसलं तर पुढची बस पण मिळणार नाही. हा, हा. छान. ठीक आहे, ठीक आहे. सर, आणि असं होऊ शकतं का, म्हणजे मी परीक्षा म्हणून नाही, जस्ट असं लिहिलं की गतकाळात झालेल्या गोष्टींचा शोक करणे व्यर्थ आहे, हे तर अर्थ झाला त्याचा. आणि भावार्थामध्ये गतकाळात म्हणजे आधी होऊन गेलेल्या गोष्टी अप्रिय असतील तर कोणालाही बदलणं शक्य नसतं. जे झाले ते झाले, हा सहज भाव सहज जरी नसेल तरी त्याचे सतत स्मरण करून दुःख करीत राहिले तर त्याचा आपल्यालाच त्रास होतो. त्याच्यापेक्षा चुकांची पुनरावृत्ती होऊ न देणं हेच सर्वात जास्त श्रेयस्कर ठरेल. नाही, चांगलं आहे, म्हणजे छान, काहीच हरकत नाही असं. हा, त्या मूळ 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 सूत्र न सोडता आपण जे काय स्पष्टीकरण देऊ ते चांगलंच आहे. हा, ठीक आहे. अशोक बोरगावकर, तुम्ही बोलतच नाही, बोला. हम्म. अजून कोण आहे? अंजली खानोलकर, अंजली जोशी. पुढचे आता हा, वाचा. जननी जन्म वाचू. मी अंजली हो, वाच. खानोलकर. हो, बोला. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. हम्म. आई आणि मातृभूमी प्रत्यक्ष स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत. होय. हा त्याचा अर्थ झाला. आणि मी उदाहरण नाही दिलं, फक्त नुसतं असं भावार्थ म्हटलंय की म्हणजे आई आणि मातृभूमी ह्यांचं मूल्य स्वर्गापेक्षा जास्त आहे. स्वर्गात जरी कितीही सुख असली तरी आपल्याला हे जोडून ठेवतं आणि त्याचं महत्व आपल्याला जाणवतं. आई आणि जन्मभूमी यांचं एवढंच लिहिलंय. ठीक आहे. अजून कोणी याचं तर मी स्पष्टीकरण सांगू का? लिहिलं असेल? सर, स्पष्टीकरण. मी लिहिलंय स्पष्टीकरण. सांगू हा, का? बोला. सायली साऊळ. हो. हा, मी असं लिहिलंय अर्थ. आई व जन्मभूमी ही सर्वश्रेष्ठ आहे. लोकांची समजूत असते की स्वर्गासारखे सुख नाही. स्वर्ग सर्वश्रेष्ठ आहे, पण जन्म देणारी आई आणि पोषण करणारी जन्मभूमी ही सर्वश्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ, परदेशात राहणाऱ्या लोकांना त्रास झाला की आपल्या देशाची आठवण होते. उदाहरणार्थ, सध्याची अमेरिकेतील स्थिती किंवा युक्रेनची युद्ध स्थिती. आपल्या देशातच नागरिकांना आपल्या देशात सुरक्षित वाटतं. यावरून जन्मभूमीचं श्रेष्ठत्वही स्पष्ट होतं. एवढंच लिहिलं, आईचं नाही काय लिहिलंय. छान. जन्मभूमी. ठीक आहे. मार्काच्या ह्याने खूप झालं हो तेवढं.
नाही ठीक आहे. पण तुम्हाला सांगू का, बहुतेकांचा मला वाटतं किती, तुम्हाला 2 तास जरी असले तरी किती, एका तासात झाला असेल सगळ्यांचा ना पेपर. होय होय हो सर, एका होय तासात झाला. हो हो. सव्वा तास हा लागला. प्रश्न हा प्रश्न नव्हते लिहिले आणि मग प्रश्न लिहिले, त्याला लिहिण्यासाठी लागले जास्त 15 मिनिटं. लागते सर. हा मी प्रश्न आणि प्रश्न उत्तर लिहिण्यावरती जास्ती लागते. बरोबर. हा, 1.5 तास पाचवं आपला, दीड पाचवं तास. 1.5 पाचवं तास आता लागतो. आपण, हा आपण आता लवकर संपवूया पुढचं, 5वं आणि 6वं. 5वं श्यामल, तुम्ही बोला 5वं. श्यामल जामा, तुम्ही हात वरती केलाय ना, बोला ना. हो हो हा दूरतः पर्वतः रम्या, हा. त्याचा अर्थ आहे दुरून डोंगर साजरे. उदाहरणार्थ जसं की शहरात राहणाऱ्या व्यक्तीला वाटत असते की खेड्यातील जीवन, उदाहरणार्थ शेतातील जीवन किती छान, रोज ताजी भाजी मिळते. परंतु प्रत्यक्षात ती ताजी भाजी मिळण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे शहरात राहणाऱ्याला ऍक्च्युली माहित नसते. बरोबर. हा तेच. आणि हा ठीक आहे, म्हणजे छान दुरून लिहिलं. करू. हा हा. आणि उलटही असतं, खेड्यातल्या लोकांना वाटतं शहरातलं जीवन किती सुकर आहे, पण त्याच्याकरता किती धावपळ करायला लागते, काय त्याग करा, म्हणजे दोन्ही साईड तुम्ही सांगू शकता. छान लिहिलं दोन्ही तुम्ही म्हणजे उदय. दोघांना हो एकमेकांबद्दल दुरून डोंगर साजरे वाटत असतं. चालेल चालेल. 6वं मी शीलम सांगू मी परम, मी सांगू का? नाही आपण हे आपण पुढचं दूरतः पर्वतः अशोक रम्या, हा, हा हा बोला दूरतः बोला. पर्वतः रम्या याचा हा मराठीत जरी अर्थ असा असला की दुरून डोंगर साजरे, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या स्थितीमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातले तितके अडचणी जाणवतात आणि ते तितकं रम्य वाटत नाही. होय. बरोबर. होय. चालेल. 6वं कोण सांगेल? शीलम परमभूषणम. मी सांगू मी शुभदा सांगू का? पाठक. शुभदा मी पाठक सांगू? सांगा. हा. शीलम परम भूषणम, नम्र हम्म, असणं हे भूषण आहे. हम्म. आता इथं ना, शील या शब्दाचा अर्थ मी सांगू का? चारित्र्य, चारित्र्य असा घ्यायचा आहे. हा मी सांगू का? मी सांगा. अपर्णा म्हात्रे. हम्म, शीलम परम भूषणम, हम्म, चांगले आचरण, चारित्र्य हा माणसाचा खरा दागिना आहे. हम्म, आपल्या चांगल्या आचरणाने माणूस शोभून दिसतो. त्यासाठी त्याला सुशोभित दिसण्यासाठी अन्य दागिन्यांची गरजच नसते. हम्म. हा. ठीक आहे. उदाहरण नाही दिले. उदाहरण नाही लिहिलंय. हा. तर ठीक आहे. तर इथं अजून एक उदाहरण देता येईल, की शेवटी म्हणजे जरा थोडंसं मुळात जाऊन, की भूषण म्हणजे दागिना. दागिना म्हणजे काय? ज्यांनी चारित्र्य सर्व पुरुषाचं, दागिन्यात श्रेष्ठ असतं. नाही नाही ऐका ना, तर असं लिहिता सुंदर येईल. दिसण्यासाठी. हा नाही नाही, पण किंवा आदर, आजूबाजूच्या व्यक्तींना आदर वाटण्यासाठी, अं, किंवा मोठेपणा मिळवण्यासाठी माणूस दागिना घालतो. पण माणूस हे विसरतो की दागिना किंवा मोठेपणा किंवा आदर हा दिसण्यावर नाही, तर आचरणावर अवलंबून असतो. खरा आदर किंवा खरं लोकांकडनं मोठेपण आहे, हे तुम्हाला चांगल्या म्हणजे आचरणाने प्राप्त होते, न की नुसतं सोन्याचे दागिने घातल्याने. त्यामुळे चारित्र्य हा श्रेष्ठ दागिना म्हटला जातो असं. हं? ठीक आहे. पण पुढे आता यावेळेस या संपवायचं आहे आपल्याला हा पार्ट, नाही तर मग शिकवणं राहून जाईल आपलं. तर पटापट आता पुढच्या 5 प्रश्नाची उत्तरं द्या. सर्वस्य कहा वल्लभा भवती? कायः कायः सर्वस्य कायः सर्वस्य वल्लभः वल्लभा भवति. कहा परमो धर्मः? आचरः सदाचार, सदाचार. आचारः परमो, आचारः परमो धर्मः. सर्वत्र कहा पूज्यते? विद्वान 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 सर्वत्र पूज्यते. विद्या सर्वस्य किम अस्ति? भूषणम. भूषणं. विद्वानः विनयाम, हवं ना? हा विद्वानः घ्यायचं का? नाही का नाही, विद्वान विद्वान, घ्यायचं? न न नचा पाय तोडलेला. हा ओके. विद्वान. हा ओके. हा. विनयात किम याती? पात्रता. 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 विनयात धनम याती याता. पात्रताम. नाही, धनम नाही, धनम पुढचं आलं. विनयात याती हो. पात्रताम. हा. विद्या ददाति विनयम, विनयात याती पात्रताम. हा, याती पात्रताम. पात्रताम पाहिजे. 6वं, विद्या किम ददाति?
विनयम. विद्या विनयम हा, मी ददाति. विद्या विनयम आधीच्या ददाति. आधीच मी सांगितलंच होतं विद्या ददाति विनयम तसं. हा, ठीक आहे, चालेल. हा, आता 6वा श्लोक सांगा. लोभ लोभ समो व्याधी. व्याधी नास्ति. व्याधी नास्ती. व्या- दुसरं व्याधी नास्ति. विद्वानां विद्वानां विद्वान सर्वत्र सर्वत्र पूज्यते. पूज्यते. विद्वान. विद्वान. न चा पाय तोडलेला. अच्छा, एक लक्षात हो. ठेवा. हा, हा, हे सगळं आपण सांगतोय, हा, पण परीक्षेमध्ये हा. ह्रस्व दीर्घ, पाय तोडणं, विसर्ग याला मार्क असतात. त्यामुळे ते शुद्ध हा. जसं लिहिलेलं आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करा. हा, आणि ठीक आहे. डोळ्यात तेल घालून लक्षात ठेवा. ह्रस्व दीर्घ, उकार दीर्घ हे सगळं बघायचंय. हा, बरं. प्रदीप्ते. तर इथे विद्वान पुल्लिंगी आहे, विनागृही. तर मग इथं त्याचा हलंत म्हणजे हलंत कसा काय येतोय? एक शंका आहे फक्त म्हणजे. नाही नाही, काय आहे की विद्वत या शब्दाचं प्रथमा, आता तुम्हाला विभक्ती कळायला लागलेलं आहे, तर म्हणून सांगतो मी की विद्वान ही प्रथमा विभक्ती आहे. जसं आपण रामहा ही प्रथमा विभक्ती ना, तशी विद्वत शब्दाची विद्वान ही प्रथमा विभक्ती आहे. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते असं. हा, ओके. ठीक आहे. तिसरं सर हलंत प्रदीप्ते. येणार तो सर हो, हलंत न. येणार म्हटलं तुम्ही. हा, म्हणजे हा, पाय तोडलेला, हा. थोडक्यात नचा पाय अच्छा, तोडलेला. हा माझं. हा, मी लिहिलं हलंत नाही केलंय, चुकलं माझं हा, ते. हा. नाही, चुकलं नाही, मग चुकलं नाही, तुमचा अर्धा मार्क कमी होईल एवढंच. ठीक आहे. हा, पुढे. अच्छा. अनुस्वार नाही येणार का नवर? अनुस्वार का बरं? नाही नाही, तसं नाही नाही लिहित. नाही. विद्वान नाही तर ते नवचं काय विद्वाम. म्हणायचं? अनुस्वाराचा अर्थ विद्वाम होईल. विद्वाम नाही म्हणायचं आपल्याला, विद्वान असं. हा, तसं. तर मग सर, ठीक आता आहे. तुम्ही ते अर्धा मार्क वगैरे म्हणतायत, तर मग मला वरच्या ज्या अर्थ आणि भावार्थ बद्दल म्हणलात ना, तर प्रत्यक्ष प्रश्न नुसतं सुक्तियों का अर्थ म्हटलंय त्यांनी. तर मग नुसता अर्थ दिला तर मार्क मिळतात की भावार्थ दिल्यावरच मार्क मिळतात? नाही नाही नाही, मार्क मिळतातच. भावार्थ दिल्यावर पूर्ण मिळतात. पूर्ण शब्दशः अर्थ जर बरोबर असेल तर मी 3 मार्क देईन. त्याच्याबरोबर उदाहरण किंवा भावार्थ दिलं तर मी 4 मार्क देईन असं. बर बर, ठीक आहे, ठीक आहे. हा, प्रदीप्ते. माझं एक वनिनावृ. वन्निना. वनिनावृ. आता वन्निना हे तुम्ही ना, मला माहिती नाही, पण हला तुम्ही न. हला न हला न. आणि त्याचं आणि ह्रस्व दीर्घ काय येईल? बरोबर लिहिलंय पहिल्या सरांनी. ह्रस्व. ह्रस्व. रस्व ह्रस्व. रस्व ह्रस्व. हा, रस्व. आपण पहिला आणि दुसरा नाही म्हणायचं, आपण ह्रस्व दीर्घ म्हणायचं. रस्व. हा, रस्व संस्कृत रस्व. शिकतोय हा. आपण आता, त्यामुळे आपलाही स्तर वाढायला हळूहळू. हा, ठीक आहे. हा, चक्रवत परिवर्तनते दुःखानी च दुःखानि च हानी च. सुखानि. सुखाने. सुखानी च. सुखम च दुःखम. नाही सुखानि का सुखानि. नाही नाही, इथे शब्द अपेक्षित सुखानि. आहे सुखानी च. हा, हम्म. हा, हानी च. हा. नी आणि च मध्ये जागा पाहिजे, स्पेस पाहिजे. हा, हा हो, हा. केलाय हा. केलाय. ओके ओके. यथा कर्म तथा फलम. फल. फलम. 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 तर फलम इथे म फल नाही, हलंत. फलम म हलंत. हा, हलम असं. महलन. हा, हा. धनात धर्म तथा. सुखम. दुःखम. दुःखम. हा, हलंत. हं. सुखम. सुखम म हलंत. बरोबर. हा, दुःखम. हा, श्यामल विचारायचंय काही? हात वरती केलाय श्यामलने. नाही नाही, काही नाही विचारायचं, चुकून झालं ते. ओके ओके, नाही ठीक आहे. तुम्हाला ना प्रत्येकाला जो हात धनात वरती धर्म करतो काय ना, सर? हात काय ते धनात धर्म तथा सुखम. दुःखम. खम का? सुखम. हा, सुखम. बरोबर. हे सगळे ते आपल्या सुभाषितांमधले आहेत. हा, याच हो हो प्रश्नामध्ये हो. थोडंसं बर. सुभाषितांचं अगदी पाठांतर जरी नसलं तरी फॅमिलिअरिटी हम्म. आपण म्हणतो, त्या ज्याला हम्म. फॅमिलिअरिटी आहे तोच या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. पण म्हणजे मी तेच तुम्हाला सांगतो की हा प्रश्न जरी नाही जमला तरी फारसं बिघडत नाही, कारण हा स्मरणशक्तीवर अवलंबून आहे. या वयात आपल्याला जास्त स्मरणशक्तीला एक्सेसिव्ह ताण देऊन काही उपयोग नाही. आपला उद्देश संस्कृत शिकण्याचा, तो अर्थ समजणं हा आहे. त्यामुळे हे जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तरी फार काळजी करू नका आणि गेले म्हणजे असं करा. हं? बरोबर आहे. कारण ठीक. लहान मूल तीनदा वाचलं की लहान मुलाचं पाठ होईल. आपलं 30 वेळा वाचलं तरी पाठ या वयात होणार नाही. त्यामुळे हरकत नाही मिळालं नाही तरी. हं? असं मिळाली तर छान, चांगलीच गोष्ट आहे असं. तर हा. अशा रीतीने हा पेपर होता. कसा काय वाटला अनुभव तुम्हा सगळ्यांना परीक्षेचा? खूप चांगला छान होता. वाटलं सर. वाटलं सर. खूप छान छान वाटलं. छान वाटलं. हा, एक अंदाज आणि आला आम्हाला की किती वेळ होय. लागेल.
आणि होय. आपलं हा. म्हणजे आपल्या किती लक्षात राहिलंय पण हे पण कळलं. आणि थोडी बऱ्याच जणांची मला वाटतं परीक्षेची एक भीती होती. सगळेजण बरेच जण हा. म्हणतात नाही मी संस्कृत शिकायचंय, मी परीक्षा नाही देणार. पण ही ती परीक्षेची जी भीती आहे ती गेली असेल आता तुमची. आणि माझी हो सर. ज्यांनी फॉर्म भरलेला नाहीये अजून, हा, असे बरेच जण आहेत मला माहिती आहे ग्रुपमध्ये.